महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. नर्मदा प्रकल्पातील महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्याबाबत तब्बल 15 ते 20 वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा निघालाय. राज्याला 10 टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मंगळवारी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या संदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. नर्मदा प्रकल्प पूर्ण होऊन अनेक वर्ष झाली असली तरी महाराष्ट्राला केवळ वीज मिळत होती. प्रकल्पासाठी जमीन देऊनही राज्याच्या वाट्याचे 10 टीएमसी पाणी मिळाले नव्हते. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत हा प्रश्न मार्गी लागल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आषाढी वारी म्हटलं की लाखो वारकरी, भक्तिभावाचा महासागर आणि त्याचबरोबर सुरक्षेचे मोठे आव्हान. मात्र यंदा पुणे पोलिसांनी या आव्हानावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची भक्कम ढाल उभी केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, चेहरा ओळखणारी यंत्रणा, जीपीएस ट्रॅकिंग, अत्याधुनिक सीसीटीव्ही नेटवर्क आणि 8,000हून अधिक पोलिसांच्या तगड्या फौजफाट्याच्या बळावर यंदाची वारी सुरक्षा व्यवस्थेत पार पडणार आहे. संशयित व्यक्ती कॅमेऱ्यात दिसताच नियंत्रण कक्षाला तात्काळ इशारा, गर्दी धोक्याच्या पातळीवर पोहोचतात एआय प्रणालीकडून स्वयंचलित अलर्ट आणि हवेतून ड्रोनची करडी नजर अशी चौफेर सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. महाराष्ट्रातून एनडीएमध्ये कोणताही नवीन पक्ष येणार नाही. आता जे पक्ष आहेत तेच पक्ष राहतील. कोणताही नवीन पक्ष एनडीएमध्ये येण्याची आमची कुठलीही चर्चा नाही, असे सांगत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. राज्यात येत्या 1 ऑगस्टपासून ओला, उबेर यासारखी ॲप आधारित व्यावसायिक प्रवासी वाहने चालवण्यासाठी सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचे अधिकारपत्र किंवा बॅच असणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा बॅच मिळवण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र, मराठीचे ज्ञान आणि चारित्र्य पडताळणीच्या अटी लागू करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत दिली आहे. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी 26 जुलै रोजी प्रस्तावित असलेली राज्यस्तरीय पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा आषाढी वारीमुळे उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून 6 सप्टेंबर ही परीक्षेची संभाव्य तारीख जाहीर करण्यात आली आहे. राज्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरू असलेल्या धोधो पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट देखील जारी करण्यात आले आहेत. तर मुसळधार पावसामुळे पुणे आणि मुंबईसारख्या शहरात शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे. तर पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सातारा आणि पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुंबईसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. महाराष्ट्र सरकारने बाईक टॅक्सी सेवांच्या संचालनाबाबत एक मोठा निर्णय घेतलाय. नव्या नियमांनुसार रॅपिडो, ओला, उबर किंवा इतर ॲग्रिगेटर्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या बाईक टॅक्सी किंवा सेवांसाठी रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक असेल. त्याशिवाय राज्य सरकारला दररोज 5 रुपये कर भरावा लागणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत राज्य सरकारच्या या निर्णयाची घोषणा केली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र आळंदी परिसरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे यंदाचा सोहळा काहीसा वेगळ्या वातावरणात पार पडणार आहे. प्रशासनाने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आवश्यक खबरदारी घेतली आहे. इंद्रायणी नदीची पातळी हळूहळू कमी होत असली तरी पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. पूल सुरक्षित झाल्यानंतरच पारंपरिक मार्गाने पालखी पुढे नेण्याचा मार्ग घेतला जाईल. उद्यापर्यंत सर्व पूल वाहतुकीसाठी खुले झाले नाही तर पालखीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्यात येणार आहे. शहरात पावसाळ्यात पाणी साचण्यात केवळ पालिकेवरच खापर फोडून चालणार नाही तर त्याला नागरिकही तेवढेच जबाबदार आहेत, अशी टिप्पणी करताना हायकोर्टाने बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील खासगी ट्युशन क्लासेस आणि कोचिंग इन्स्टिट्यूट मार्फत खोट्या निकालांची आश्वासने देत आर्थिक लूट, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आळा घालण्यात येणार आहे. राज्यातील खासगी शिकवणी वर्गांवर कडक नियंत्रण ठेवण्यासाठी खासगी शिकवणी वर्ग अधिनियम 2026 हा सर्वसमावेशक कायदा तयार करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. येत्या अधिवेशनात हा कायदा मंजुरीसाठी येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत दिली आहे. देशातील कोट्यवधी मोबाईल वापरकर्त्यांना पुढील काही दिवसात मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लान्स 12 ते 15% वाढवण्याची तयारी केली आहे. सेंट्रम इन्स्टिट्यूशन रिसर्च या फर्मने आपल्या नवीन अहवालात हा दावा केलाय. पुढील काही महिन्यात ही दरवाढ होऊ शकते असे सांगण्यात आले आहे. जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या सर्व ग्राहकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.
मायक्रोसॉफ्ट या बलाढ्य कंपनीने अचानक अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. या बातमीने केवळ तंत्रज्ञान जगतातच नव्हे तर तिथे नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांनाही धक्का बसलाय. मायक्रोसॉफ्टने अंदाजे 4,800 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतलाय. कंपनीच्या एचआर प्रमुखांनी या निर्णयामागील कारणे देखील स्पष्ट केली आहे. कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असून ही कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. कल्याण येथील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात 2 डॉक्टरांना झालेल्या मारहाण प्रकरणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह अन्य 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नवजात बालकाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिल्याने संतापलेल्या म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी डॉक्टरांना मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणि इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या तीव्र आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी मंगळवारी उशिरा रात्री हा गुन्हा नोंदवला आहे. राज्यात वाहन चालक परवाना मिळवण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून नवीन नियमावली लागू करण्यात येणार असून त्यानुसार महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत दिली आहे. राज्यातील ऑर्केस्ट्रा बारसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलाय. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्स बार चालवणाऱ्यांवर आता अधिक कडक कारवाई होणार आहे. यासाठीचं सुधारणा विधेयक आज विधानसभेत मंजूर झालंय. त्यामुळे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रकारांवर लगाम लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आतापर्यंत ऑर्केस्ट्रा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार परवाना दिला जात होता. मात्र अनेक ठिकाणी याच परवान्याचा आधार घेऊन प्रत्यक्षात डान्स बार चालवले जात असल्याच्या तक्रारी गृह विभागाकडे आल्या होत्या. पळवाट बंद करण्यासाठी सरकारने आता ऑर्केस्ट्रालाही डान्स बार विरोधी कायद्याच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला आहे.